रामकृष्ण हरी माऊली, तुम्हाला माहीत आहे का? पंढरपुराच्या पवित्र भूमीत जिथे प्रत्येक कणात भक्तीचा सुवास आहे, तिथेच उभा आहे एक वेगळा विठोबा, ताकपिठी विठोबा. ही केवळ एक मूर्ती नाही, तर भक्ती, प्रेम आणि श्रद्धेची जिवंत कथा आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या जवळच असलेले ताकपिठी विठोबा मंदिर हे एक अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे. हे मंदिर साधे असले तरी तेथील विठ्ठलाची मूर्ती मुख्य मंदिरातील विठुरायाच्या मूर्तीपेक्षा जास्त आकर्षित आहे. बघा माऊली, ताकपिठाचा इतिहास काय आहे? असं म्हणतात, पौराणिक कथेनुसार विठोबाने बालरूपात ताक आणि पीठ खाण्याचा हट्ट केला होता. आपल्या भक्ताला हा नैवेद्य दाखवण्यासाठी विठ्ठल पंढरपुरातील थोड्या अंतरावर जेथे साधं मंदिर आहे तेथे येऊन बसले असे मानले जाते. हे मंदिर पंढरपुरात चंद्रभागेच्या काठाजवळ आणि मुख्य विठ्ठल मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर स्थित आहे. आणि ताकपिठे विठ्ठल मंदिरातील मूर्ती मुख्य मंदिरातील पांडुरंगाच्या मूर्तीसारखीच सावळ्या रंगाची आणि विटेवर हात ठेवून उभा आहे. आणि जे आपलं मुख्य मंदिर आहे पांडुरंगाचं, त्याच्या तुलनेत या मंदिरात शांतता असते. त्यामुळे भक्त येथे आत्मिक शांतीसाठी येतात. याच्या मागची कथा रमाबाईची देखील आहे. रमाबाई विठोबासाठी ताक बनवून ठेवायची आणि विठोबा ते ताक आणि पीठ खाण्यासाठी यायचे. त्यावरून पांडुरंगाला ताकपिठी विठोबा असे नाव पडले. रमाबाई ह्या विठ्ठलाच्या खूप मोठ्या भक्त होत्या आणि त्यांच्यासाठी ताक पीठ बनवून ठेवत होत्या. ते ताक आणि पीठ खायला आपले विठोबा जायचे. असं भक्तांचं आणि देवाचं नातं असतं. एके दिवशी रमाबाई आजारी पडल्या आणि त्यांनी आपल्या विठोबासाठी ताक आणि पीठ बनवून त्यांच्याकडे घेऊन गेलं नाही. 2 ते 3 दिवस आपल्या विठोबांनी रमाबाईंची वाट बघितली. त्यानंतर विठोबा स्वतः रमाबाईकडे आले. तर रमाबाई आजारी अवस्थेत होत्या. त्यांची अवस्था पाहून आपले विठ्ठल तिथंच थांबले आणि दररोज ताकपीठ तिथेच खाऊ लागले. रमाबाई बऱ्या झाल्यानंतर विठोबा तिथून निघाले. तर रमाबाई विठ्ठलाला म्हणाल्या, आता तुम्ही इथंच राहा, आता मी तुम्हाला ताक आणि पीठ घेऊन येऊ शकणार नाही. तर आपले विठ्ठल रमाबाईंना म्हणाले, अगं बाई, तिकडं माझे भक्त माझी वाट बघत आहेत. तेव्हा रमाबाई भगवंतांना म्हणाल्या, भगवंता, तुम्ही बोलू शकता, तुम्ही विश्व निर्माण केले आहे, तर स्वतःचे विस्तारित रूप दुसरे निर्माण करू शकत नाहीत का? तेव्हा भगवंत मान्य झाले आणि आपल्या भक्तासाठी तिथेच ताकपीठ खाण्यासाठी उभे राहिले. आणि पांडुरंगाने आपल्या भक्तासाठी घेतलेलं ताकपिठी विठोबा हे त्यांचं दुसरं रूप आहे. त्यावरूनच भगवंतांना ताकपिठी विठोबा असं नाव पडलं. आणि म्हणून आषाढी कार्तिकीसाठी येणारे भक्त आवर्जून ताकपिठी विठोबाचे दर्शन घेतात. ताकपिठी उभा विठू करीतो भक्तांवर कृपा, चरणी ठेवूनी माथा मिळल आनंदाचा ठेवा. पंढरीच्या वाळवंटी नामाचा गजर झाला, भक्तांच्या हाकेला विठ्ठल धावून आला. भक्तीच्या महासागरात प्रत्येक पावलावर जिथे फक्त विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर ऐकू येतो. आणि हे फक्त ठिकाण नाही, ही आहे श्रद्धेची ओळख. रामकृष्ण हरी माऊली.